माझं कवितेचं गाव संकल्पनेतून काव्यनिर्मितीला नक्कीच चालना मिळेल. संजय इंगवले. माझं कवितेचं गाव या संकल्पनेमुळे वाचन संस्कृतीला प्रेरणा व बळकटी नक्कीच मिळेल. तसेच कवी साहित्यिक यांच्या लिखाणाला व काव्य साहित्य नवनिर्मितीला चालना व प्रोत्साहनही नक्कीच मिळेल, असे प्रतिपादन पुणे विभागीय ग्रंथालय संघाचे राज्य संचालक श्री संजय इंगवले यांनी मल्हारपेठ येथे केले. माझं कवितेचं गाव जकातवाडी राजधानी सातारा पुरस्कृत माझं कवितेचं गाव पाटण तालुका कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ व खुले कवी संमेलन असा संयुक्त कार्यक्रम सह्याद्री वाचनालय मल्हारपेठ येथे संपन्न झाला. गणपती तेजाचे स्वरूप अष्टविनायक ज्ञानप्रदायक एक. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजय इंगवले बोलत होते. या समारंभाचे उद्घाटन मल्हारपेठचे सरपंच किरण दशवंत, उपसरपंच पुरुषोत्तम चव्हाण तसेच ग्रंथालय भारतीचे राष्ट्रीय सचिव विश्वास नेरकर यांनी केले. अभंगाला सूर मिलावला रे प्रभू भजनात जीवन मुलागला. यावेळी डॉक्टर उदय वनारचे, प्रल्हाद पार्टे, सुषमा आलेकरी, वसुंधरा निकम, गणेश शेंडे, संजय शेटे, स्मिता शेटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. भला भला इंग्रजांना धडा त्याने शिकवला, रयतेच्या रक्षणासाठी अखंड जागला, रयतेच्या रक्षणासाठी अखंड जागला. मोगलांच्या सैनिकाशी कधीच नातो डरला, मोगलांच्या सैनिकाशी कधीच नातो डरला, रयतेच्या रक्षणाला सदैव उभा राहिला, रयतेच्या रक्षणाला सदैव उभा राहिला. यावेळी अनेक कवींनी काव्य सादरीकरण केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विद्या नारकर यांनी केले, तर प्रास्ताविक दादासाहेब पवार यांनी केली. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सह्याद्री वाचनालयाच्या ग्रंथपाल शुभांगी पवार, धनश्री भागवत, रुपाली शेटे यांच्यासह सर्व कवी तसेच वाचनालय संचालक पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने समारंभ उत्साहात संपन्न झाला. कथाही तो पुराणही तो, कथाही तो पुराणही तो, कथाही तो पुराणही तो. तर या कार्यक्रमाचे आभार निसर्ग कवी अनिल बोधे यांनी मानले.